ते तुझं माहेर असल, मान्य आहे मला, पण सासरची माणसं एवढी खंबीर असताना माहेरच्या माणसांनी डोकं काऊन खूप सवयामध्ये? हा, आम्हाला नाही पटत. तू त्यांच्याशी संबंध ठेवलेले आम्हाला मान्य नाही. आता तुझा निर्णय तू घ्यायचाय. तुला सासर पाहिजे का माहेर? राधिका बोल. सगळे तुझ्या उत्तराची वाट बघतायत. काय हवंय तुला नक्की, सासर की माहेर? हे म्हणजे असं विचारल्यासारखं आहे का तुला तुझा उजवा हात हवाय का डावा हात हवाय? मी या घरात लग्न होऊन आले तेव्हापासून हे घरच माझं आयुष्य आहे. माझा संसार हेच माझं जग आहे. बस सगळ्यांना दुखवून मी कुठे जाणार आहे? मी मला विचारलं तर मी कायम तुमचीच निवड करेन. बाबा, मी तुम्हाला खूप दुखावलंय. मी तुमचे हात जोडून माफी मागते. आता सगळं विसरून जा बरं. काही मनात नका ठेवू. तुम्ही इथून निघून गेलात ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. खूप एकटी पडेन मी. नाही सुनबाई, सुनबाई, अगं आम्हाला तरी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? बाळा, इथून आम्ही असं रागावून जर गेलो असतो ना तर आम्ही देखील जुरतच राहिलो असतो का? ए बाई, डोळे पुस बरा. झालं गेलं, गंगेला मिळालं. जाऊ दे, नाही जात आम्ही कुठे. हो साहेब, माफ करा. काय तुमची परवानगी न घेता सरळ आत आलो म्हणून? खरं तर मी तुम्हाला अजूनही माझ्या भावासारखाच मानतो आणि राधिकाला माझ्या मुलीसारखी. म्हणून इथे यायचं धाडस केलं मी. नाही, मला वाटलंच होतं मी राधिकेच्या दुकानात तिला भेटायला गेलो हे तुम्हाला आवडलेलं नाही. आपल्यात घडलेल्या अनपेक्षित आणि प्रिय गोष्टींचे पडसाद आहे ते. नाहीतर काही दिवसांपूर्वी परिस्थिती अशी होती की मी राधिकेला तिच्या दुकानात तिला भेटायला का गेलो नाही हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्हाला वाईट वाटलं. काळ, वेळ, परिस्थितीचं गणित आपल्या हातात नसतं. काल जिथे दिवस होता तिथे आज रात्र असते. जिथं अंधार होता तिथे उजेड असतो. जिथं आपुलकी होती तिथे दुरावे असतात. मुद्द्याचा बोलाल तर बरं होईल. नाही होत, तेच सांगायला आलोय.
राधिकेने टाकलेलं मसाल्याचं दुकान हे तिच्यासाठी जितकं महत्वाचं आहे तितकंच तिच्या पाठीशी उभे राहिलेल्यांसाठी पण आहे. ते तिच्या आयुष्यात तिनं टाकलेलं प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. तिनं मिळवलेला हा आत्मविश्वास, अचिव्हमेंट, या सगळ्याचं कौतुक करावं असं वाटलं मला. म्हणून मी गेलो होतो तिच्या दुकानात. आणि कसं आहे, परीक्षेत 100 पैकी 100 गुण जरी मिळवले तरी जोपर्यंत आपल्या माणसाची आपुलकीची थाप आपल्या पाठीवर पडत नाही ना, तोवर त्याचा काही उपयोग नसतो. आणि असा माझा समज आहे. आल्या आल्या सांगितलंय मी हे. जाऊन भेटावंसं वाटलं मला तिला, आणि म्हणून मी गेलो होतो. तिनं बोलवलं नाही मला. तिची यात काही चूक नाही. आणि हे सांगायला आलो होतो की तिला काही बोलू नका, तिच्यावर रागवू नका, एवढी विनंती आहे तुम्हाला. गुरुनाथ, त्यांना सांग काय चांगलं काय वाईट, आम्ही कसं वागावं कसं नाही हे आमचं आम्हाला कळतं. आणि कारणाशिवाय कुणावर रागवणं आमचा स्वभाव नाही. शिवाय त्यांना हेही सांग की आम्ही आमच्या सुनबाईला यानंतर काही एक बोलणार नाही. थँक्यू. मनावरचं ओझं उतरलं, बरं वाटलं. येतो. बाबा याला काय अर्थ आहे? असं कसं निघून जाऊ शकतं ते? म्हणजे त्यांच्या मनात आलं की यायचं, वाटेल तसं बोलायचं, वाटेल ते आरोप करायचे, माझ्यावर हात उचलायचा आणि असं एकदम सारवासारव करायची. गुरु, जाऊ दे ना, संपला ना विषय. जाऊ. आई असा कसा विषय संपला? हा, याला काही अर्थ आहे का? आपण गुरुनाथ, आई म्हणाली ना विषय संपला. बाबा असं कसं विषय संपला? हा, याला काही अर्थ नाही ना. तुम्ही विषय संपला. हात पॅक करून घेऊन घे. जेवायला वाढूया आपण. हा, येत ये. इतक्या लवकर विषय संपला? अरे काय काय नाही केलं मी हा विषय वाढवायला. सगळं जुळून आणलं होतं. वाटलं होतं बाबा चिडतील, ओरडतील, वैतागून घर सोडून जातील, पण काहीच नाही. राधिकानं पुन्हा सगळ्यांना नॉर्मल केलं आणि विषय संपवला. शाय, आता दुसरी काहीतरी आयडिया शोधावी लागेल.